हॅलो नमस्कार. आज आपण सांडगे पापडाची आमटी बघूया. तुरीची डाळ आणि सांडगे आणि पापड त्यामध्ये घालायचे आहेत. चला तर मग आता गॅसवर आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात. अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही आमटी होते. कधीही कोणी अजून तुम्हाला सांगितले नसेल, प्रथमच तुम्ही पाहत असाल तर. आता 1 चमचा आपण तेल घातलेलं आहे. यासाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. मध्यम आकाराची वाटी आहे. तुरीच्या डाळीचीच ही आमटी करायची आहे. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूया. आणि पाव वाटी सांडगे. सांडगे छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, लालसर रंगावर असे. तुम्ही बघू शकता, छान असे लालसर रंगावर आपण ते परतलेले आहे. आता त्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालूयात. कढीपत्ता, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, आता तुरीची डाळ शिजवताना आपण थोडा हिंग आणि हळद घातलेली होती, त्यामुळे इथे पाव चमचा घातलेली आहे. आता हे शिजवलेलं वरण त्यामध्ये आपण घालूयात. आणि त्याला साधारण 1 वाटीभर पाणी वरती घालायचं आहे. नेहमी आपण आमटी करतो त्याच पद्धतीने करायची आहे. आता हे 2 पापड घेतलेले आहेत, हे आपण भाजून घेऊन मग त्याच्यामध्ये बारीक करून घालायचे आहेत. आता तळून घेतले तर आमटीत आपण फोडणीला तेल घातल्यामुळे आणि तळलेल्या पापडामुळे तेल जास्त प्रमाणात होतं, म्हणून आपण भाजून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये घालायचे. आता 1-1.5 चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ, गूळ. गूळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल, पण थोडासा घातला तर चव छान लागते. चवीनुसार गूळ घाला. आणि हे भाजून घेतलेले पापड आहेत ते आता त्याचे बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्ये घालायचे. अगदी सोपी ही पद्धत आहे, पण अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते ही आमटी. हे बघा, हे आता बारीक करून आपण पापड त्यामध्ये घातलेलं आहे.
आता याला छान उकळी येऊ द्यायची. 1-2 उकळी आल्यानंतर हे आमटी आपली तयार आहे. हे बघा हे आता आणि खोबरं, ओलं खोबरं चवीनुसार तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता. आता याला छान उकळी येऊ द्यायची. तुम्ही नक्की करून पहा ही आमटी, कारण अतिशय चविष्ट आणि सुरेख लागते. कोणीही तुम्हाला ही आमटी सांगितलेली नसेल आजपर्यंत. हे बघा आता छान उकळी आलेली आहे. छान उकळी आलेली आहे. अशी ही आपली चविष्ट सुंदर आमटी तयार आहे. आणि सांडगे पण लगेच शिजतात. फार वेळ लागत नाही सांडगे शिजायला. तेलात भाजून घेतल्यामुळे, परतून घेतल्यामुळे आपण पटकन हे शिजू शकतात. बघा करून. धन्यवाद.